मीरा भाईंदरमधील राजकीय वाद आता शिगेला पोहोचलेला आहे। माझी जमीन 30% असती तर सरनाईकांना 500 मीटर लांब राहून बोलावं लागलं असतं। सरनाईकांना मी कामावर ठेवलं असतं असं विधान नरेंद्र मेहतांनी केलं। नरेंद्र मेहतांच्या विधानाचा प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईकांनी समाचार घेतला। मला आतल्या बाहेरच्या गोष्टी समजतील म्हणून मेहता मला ड्रायव्हर म्हणून ठेवणार नाहीत असं सरनाईकांनी म्हटलंय। तर माझ्या बापाविरोधात बोलल्यावर मुलगा म्हणून मी शांत बसणार नाही असं पूर्वेश सरनाईक यांनी। सरनाईक साहेब उठ सूट थाऱ्यावरनं येतात आणि आरोप करतात। आता त्यांना 30% ते बोलतं जागा माझी आहे। 30% वर त्याची किंमत होते 2 लाख कोटीपेक्षा जास्त। माझ्याकडे कमीत कमी 20-25 चार्टर असले असते असे, आणि एवढे पैसे असले सरनाईकला मी कामावर ठेवलं असतं। हे ज्याच्यावर पूर्वेश मी त्याचं उत्तर उद्या देणार आहे। 3 दिवसापूर्वी कुठेतरी ये ठाणे से कोई बेवकूफ आता है और कुछ भी बोलता है, नंतर ड्रायव्हर म्हणून त्यांनी बसायला मला आनंद आहे त्या गोष्टीचा। शेवटी मी सुद्धा गेली अनेक वर्ष रिक्षावर ड्रायव्हर म्हणून काम करत होतो, परंतु शेवटी ते मला ड्रायव्हर ठेवणार नाही एवढं नक्की। याचं कारण असं आहे, मला सगळ्या आतल्या आणि बाहेरच्या गोष्टी सगळ्या ड्रायव्हर असल्यावर कळतील ना, त्यामुळे ते ड्रायव्हर म्हणून तरी मला ठेवणार नाही हे मात्र नक्की। मध्ये चालत असताना आमच्याच पक्षाच्या आमच्याच सरकारमधले काही आमदार जर आमच्या मंत्र्यांविरोधात, आमच्या ज्येष्ठ आमदारांविरोधात जर कोणी अशा खालच्या पातळीवर टीका करत असेल तर शिवसैनिक युवा सैनिक म्हणून आम्ही शांत बसणार नाही। किंबहुना मुलगा म्हणून तरी माझ्या बापावर जर कोणी काय बोलेल तर ते मी सहन करणार नाही। मी त्या पत्रामध्ये एवढंच सांगितलेलं आहे की मी काय एग्रेसिव्हली त्याचं उत्तर दिलेलं नाहीये, पण प्रेमाच्या माध्यमातून माझ्या ज्या भावना होत्या त्या भावना मी त्या पत्राच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत